हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आनंद कवणेकर स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये. मित्र, तुम्हाला मी आज 3 अशा व्यक्ती दाखवणार आहेत की त्यांच्याकडे अफाट पैसा होता. जगभरातली सगळी संपत्ती त्यांच्या पायाशी लोळण घेत होती, पण तरीसुद्धा त्यांनी या जीवनामध्ये अकाली एक्झिट घेतली. यावरून एकच सिद्ध होतं की तुमच्याकडे फक्त पैसा असून उपयोग नाही, तर त्या वेल्थ बरोबर हेल्थसुद्धा चांगले असणं खूप गरजेचं आहे. पहिली व्यक्ती आहे धीरूभाई अंबानी, दुसरी व्यक्ती आहे मायकल जॅक्सन आणि तिसरी व्यक्ती आहे ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स. ह्या तिन्ही माणसांकडे भरपूर पैसा होता, भरपूर संपत्ती होती, अमर्याद प्रसिद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेत होती, पण तरीसुद्धा त्यांचं हेल्थ चांगलं नसल्यामुळे ते त्याचा उपभोग घेऊ शकले आणि याचं शल्य त्यांना कायमच बोचत राहिलं. शेवटच्या क्षणी त्यांनी ते बोलूनसुद्धा दाखवलं. मित्र हो, तुमच्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहे. त्या जर तुम्ही अंगीकारल्यात तर डेफिनेटली तुम्हाला निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळू शकते. तर अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत त्या आज आपण पाहूया. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची झोप ही 24 तासामध्ये किमान 7 ते 8 तास असलीच पाहिजे. मग ते तुम्ही डिवायडेड घेतलात तरी चालेल. झोप ज्याची पूर्ण असते त्याच्या सेल्स रिजनेट होत राहतात. दुसरा आहे तुमचा आहार. तुमचा आहार हा नेहमी सात्विक असला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही रिफाईन, मैदा, बेसनचे पदार्थ, बेकरीचे प्रॉडक्ट्स, डीप फ्राय, फ्रोझन फूड, जंक फूड हे टाळलं पाहिजे. रात्री 7 नंतरचं जेवण तुमचं हे अत्यंत अल्प असलं पाहिजे किंवा मिथ्याहारी असलं पाहिजे. आयुर्वेदिक शास्त्र सांगतं सकाळचा ब्रेकफास्ट हा राजासारखा असला पाहिजे, दुपारचं जेवण हे राणीसारखं असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे गुलामासारखं असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमचं सायकल तुम्ही थोडंसं रिपेअर केलं पाहिजे. सकाळचा हेवी ब्रेकफास्ट, दुपारचं लंच, संध्याकाळचा स्नॅक आणि त्याचबरोबर 8च्या आतमधलं जेवण हे तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देऊ शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे अंगाची हालचाल. तर आपण व्यायामसुद्धा म्हणतो, एक्सरसाइज. आता सगळ्यांना एक्सरसाइज करायला जमत नसतील, पण तुमची मोमेंट असली पाहिजे, तुमचं चालणं असलं पाहिजे. ॲटलिस्ट तुम्ही दिवसाला 4 ते 5 किलोमीटर तरी चाललं पाहिजे. मी तर म्हणेन तुम्हाला जर एक्सरसाइज करणं शक्य नसेल तर 4 ते 5 किलोमीटर दररोज चालण्याचा सराव ठेवा. त्यामुळे तुमच्या संपूर्ण सेल्स ॲक्टिवेट राहतात, तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स निघून जातात आणि त्यामुळे तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य मिळू शकतं. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन बिल्डिंग. तुम्ही ज्या समाजात वावरता, तुम्ही ज्या फॅमिलीमध्ये राहता, तुम्ही ज्या मित्रपरिवारामध्ये वावरता, त्या सगळ्यांमध्ये तुमचा वावर हा आल्हाददायक असला पाहिजे. मला कम्युनिकेट करता आलं पाहिजे, त्यांच्याशी तुमची सुखदुःख वाटून घेता आली पाहिजे, शेअर करता आलं पाहिजे. त्यांच्या आनंदामध्ये, त्यांच्या दुःखामध्ये तुम्हाला सहभागी होता आलं पाहिजे. ते तुमच्या दुःखामध्ये, ते तुमच्या आनंदामध्ये सहभागी. आणि याचा मानसशास्त्राशी खूप मोठा संबंध आहे. ज्या वेळेला तुम्ही एकलकोंडे राहता, ज्या वेळेला तुम्ही एकाकी राहता, त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्ह संप्रेरक भरपूर प्रमाणात काम करतात आणि त्यामुळे तुमच्या सेल्स डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्यामुळे तुम्ही कम्युनिकेट असलं पाहिजे. तुमच्या आवडत्या छंदामध्ये, तुमच्या आवडत्या एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला अर्धा तास वेळ दिला पाहिजे. तुम्हाला जे काही आवडतं ती गोष्ट तुम्ही रेग्युलरली करा. मी रिटायरमेंट झाल्यानंतर करेन, मी नंतर मला वेळ असल्यानंतर करेन, अजिबात होणार नाही. तुम्हाला मी आतापासून सांगतोय, तुमच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी तुम्हाला आतापासून वेळ काढणं गरजेचं आहे. तुम्ही जर आता अर्धा तास तुमच्या स्वतःसाठी दिलात, तुमच्या छंदासाठी दिलात, तुमच्या हॉबीसाठी दिलात, तुमच्या आवडीनिवडीसाठी जपण्यासाठी दिलात, तर निरोगी आरोग्यापासून कोणी रोखू शकणार नाही. कारण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आवडत्या छंदामध्ये मन रमवता, ज्या वेळेला तुम्ही आवडत्या छंदामध्ये गुंतत जाता, त्यावेळेला डेफिनेटली तुमच्या पाठीमागे नकारात्मक विचारसरणी दूर होऊन तुम्ही सकारात्मक बनत जाता आणि त्या पॉझिटिव्ह विचारसरणीचा तुमच्या बॉडीवर, तुमच्या सेल्सवर एक खूप मोठा इम्पॅक्ट पडतो आणि त्यामुळे तुमच्या सेल्स रिजेनेट होण्याची प्रक्रिया जोरजोराने होते आणि त्यामुळे तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभू शकतं. 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असेल तर ते म्हणजे तुमचं माइंड कॅपेबिलिटी वाढवणं. माइंड कॅपेबिलिटी वाढवण्यासाठी मी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टीने दुःखी होतो, कष्टी होतो. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली तर आपण चिडचिड करतो, त्रागा करतो आणि ह्या सगळ्याचं मूळ काय असतं ते म्हणजे अपेक्षा. त्या अपेक्षा फुलफिल न झाल्यास बऱ्याच जणांना त्याचा त्रास होतो. त्याला आपण अपेक्षाभंग मानतो. तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की ह्या जगामध्ये शाश्वत कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही हे सगळं इथेच, हा पसारा इथेच ठेवून जाणार आहात. ही भावना तुमच्या मनामध्ये जर बॅकएंडमध्ये सतत कंटिन्युअसली असली तर तुमच्या अपेक्षांचा भंग होण्याचे चान्सेस कमी आहे. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही प्रयत्न करायचाच नाही. डेफिनेटली तुम्ही प्रयत्न करायचा आहे, पण प्रयत्न करून झाल्यानंतर जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, तू कर्म करत जा, त्या फळाची अपेक्षा धरू नकोस. हे जे सांगितलं आहे ते तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. कारण का की ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला कर्म करत असताना विचार करता की याचं मला फळ काय मिळेल, मला याचं फळ काय मिळेल, त्यावेळेला डेफिनेटली तुमचा अपेक्षाभंग होण्याचे चान्सेस असतात आणि त्या अपेक्षाभंगामुळे तुम्हाला ग्रीप येऊ शकतो,
डिसअपॉइंटमेंट येऊ शकते, नैराश्य येऊ शकतं, डिप्रेशन येऊ शकतं आणि त्यामुळे तुमचं सेल्स डॅमेज होऊ शकतं. तर त्यासाठी तुम्ही याचा सराव करणं गरजेचं आहे. हे एका दिवसात होण्यासारखी गोष्ट नाही आहे. यासाठी तुम्हाला सराव असणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही उदास व्हाल, ज्या ज्या वेळेला तुम्ही दुःखी व्हाल, ज्या ज्या वेळेला तुम्ही कष्टी व्हाल, असं लो फिलिंग होईल, त्यावेळेला फक्त एकच करायचं, तुमच्यापेक्षा गरीब असलेल्या माणसाची परिस्थिती थोडी ऑब्झर्व करा. म्हणजे जो माणूस तुमच्यापेक्षा लो इकॉनॉमिक स्टॅटसमध्ये असेल त्याची परिस्थिती नजरेसमोर आणा. असा विचार करा की मी त्याच्यापेक्षा खूप सुखी आहे, मी खूप समृद्ध आहे, मी निरोगी आहे, मी प्रसन्न आहे, कारण त्याच्यापेक्षा मला देवाने निश्चितच जास्त दिलं आहे. हे केल्याने तुमचं दुःख हलकं होण्यासाठी खूप दुसरं, तुमचं निश्चित ध्येय ठरवा, तुमचं गोल लिहा की मला माझ्या लाईफमध्ये काय करायचं आहे. ते गोल लिहून काढा. त्या गोलचा कालावधी लिहा की ह्या कालावधीमध्ये मला हे गोल अचीव करायचं आहे. त्याला एक स्पेसिफिक टाईम बाउंड द्या आणि त्यानंतर तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करायला हळूहळू सुरुवात करा. माइंडची पॉवर वाढवण्यासाठी बरेच जण वेगवेगळे प्रकार करतात. मी तुम्हाला एक छोटी आणि सुटसुटीत पद्धत सांगतो. सकाळी उठल्यानंतर एक 10 मिनटासाठी योगा करा, 5-5 मिनटासाठी प्राणायाम करा, दीर्घश्वसन करा, मेडिटेशनसाठी एक 10 मिनटं द्या. मेडिटेशन करताना डोळे मिटून शांत राहा, अंग शिथिल करा आणि तुम्ही मनामध्ये कोणतेही विचार न आणण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला तुम्हाला जड जाईल, पण हळूहळू जसं तुम्ही सराव कराल तसं तसं तुम्हाला ते जमत जाईल. तुम्ही जर देवाला मानत असाल, तुम्ही कुठल्याही जातीच्या धर्माचे असाल, तुम्ही कुठल्या अज्ञात शक्तीला मानत असाल, तर त्या शक्तीला डोळ्यासमोर ठेवून एक 10 मिनटासाठी तुम्ही मन निर्विकल्प करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे निर्विकार करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेला तुमच्या मनामध्ये इतर विचार न येता फक्त त्या अज्ञात शक्तीबद्दलच विचार आणण्याचा प्रयत्न करा की ती अज्ञात शक्ती माझ्या पाठीशी उभी राहून मला माझ्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मदत करत आहे आणि माझ्या प्रत्येक कार्यामध्ये ती सहभागी होऊन मला पाठिंबा देत आहे आणि त्यामुळे माझी कामं निर्विघ्नपणे पार पडत आहेत. हे मनामध्ये विचार आणा. कुठल्या बाबाकडे, कुठल्या मांत्रिकाकडे, कुठल्या तांत्रिकडे जायची गरज आहे. तुमच्या मनाची आगाध शक्तीच तुम्हाला कुठल्या पण प्रॉब्लेम्समधून एक सोल्युशन देऊ शकते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही योग्य पद्धतीने घेतलेला आहार. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची मेंटल स्टॅबिलिटी. मेंटल स्टॅबिलिटीसाठी काही होमिओपॅथिक औषधं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सविस्तर विवेचन करेन. डेफिनेटली तो भाग तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या मानसिक शक्ती वाढवण्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये येणारे विचार कमी करण्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची भीती असेल, दडपण असेल, नैराश्य असेल, चिडचिडपणा असेल, तर ते कमी करण्यासाठी काही होमिओपॅथिक औषधं तुम्हाला तुमच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे मदत करतात. त्याबद्दल एक डिटेलिंग व्हिडिओ मी बनवणार आहे, तो अवश्य बघा. या अगोदर मी मनाचे आरोग्य म्हणून माझ्या एक सिरीजमध्ये 3 भाग बनवलेत, ते तुम्ही अवश्य जाऊन बघा. तसंच मी तुम्हाला वाटणारी भीती, दडपण, नैराश्य ह्यावर जवळजवळ 3 ते 4 व्हिडिओज बनवले, ते सुद्धा तुम्ही अवश्य बना. याच्यावर मी एक विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ बनवणार, त्यामध्ये मी तुम्हाला मेडिसिन पार्टबद्दल सविस्तर सांगणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, प्रसन्न राहा, निरोगी राहा आणि डॉक्टर आनंदसोबत आनंदी राहा. धन्यवाद.